नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी स्टडी पॉईंटमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवारा ते गाव वसाहती, म्हणजेच निवारा ते गाव वसाहती यापर्यंत मानव जो पुराश्मयुग, नवाश्मयुग, त्याचबरोबर मध्याश्मयुग या सर्व युगांमधला माणूस निवारा ते वसाहती आपल्या वसाहती कशा स्वरूपात करून राहू लागला हेच आपण या पाठात अभ्यासणार आहोत. तर पाठीमागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं की पुराश्मयुग व दगडाची हत्यारे, म्हणजेच पुराश्मयुगात माणसाने कोणकोणत्या प्रकारची हत्यारे बनवली होती आणि त्या हत्यारांचा वापर मानव आपले जीवन जगत असताना कशा स्वरूपात आपल्या दैनंदिन जीवनात त्या हत्यारांचा वापर करत होता तेच आपण काय केलेलं आहे तर पाठीमागच्या तासाला पाहिलेलं आहे. तर बघा, हे काय आहे बघा, आता पुराश्मयुगातील ही जी हातकुराड आहे, ही हातकुराड मानव काय करत असत, प्राण्यांची जी मोठमोठी हाडे फोडण्यासाठी, त्याचबरोबर लाकूड फाटा तोडण्यासाठी या कुऱ्हाडीचा उपयोग तो पुराश्मयुगातील मानव करत असे. त्याचबरोबर आता आपण पाठ कोणता अभ्यासणार आहोत तर निवारा ते गाव वसाहती, म्हणजेच त्याच काळचा मानव निवारा ते गाव वसाहती तयार करून कशा स्वरूपात राहू लागला हेच आपण या पाठातून अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. निवारा ते गाव वसाहती बघा, आता 7.1 कोणता आहे तर निवारा. दुसरा कोणता आहे हंगामी तळ. हंगामी तळ म्हणजे काय, काही विशिष्ट कालावधीसाठी एका ठिकाणी थांबणे म्हणजेच हंगामी तळ आणि परत त्या ठिकाणी येणे म्हणजेच हंगामी तळ. तळ म्हणजे काय, एका ठिकाणी राहणे कालावधीसाठी, यालाच तळ म्हटलं जायचं. 7.3 काय आहे गाव वसाहती, म्हणजेच गाव वसाहती कशा स्वरूपात या मानवाने स्थापन केलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर बघा, पहिला पॉईंट कोणता आहे तर 7.1 निवारा. आता निवारा बघा, पाचव्या पाठात आपण पाहिले की शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहांमध्ये वस्ती करत होते. बघा, परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की शक्तिमान मानव कोठे राहत होता, तर आपल्याला त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे की शक्तिमान मानव हा गुहांमध्ये वस्ती करत होता. म्हणजे शक्तिमान मानव कुठे वस्ती करत होता तर गुहांमध्ये, म्हणजेच तो शक्तिमान मानव गुहेमध्ये आपले वास्तव करत होता किंवा गुहा हेच त्याचे घर होते. म्हणजे त्याने स्वतःला निसर्गाच्या पावसापासून असेल, ऊन वारा यापासून संरक्षण करण्यासाठी, जंगली प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तो शक्तिमान मानव कुठे राहत होता तर गुहांमध्ये वस्ती करत होते. म्हणजेच या गुहा कुठं असायच्या, डोंगर कापारीच्या भोवती या गुहा असायच्या किंवा डोंगर कापारीच्या पायथ्यालाच गुहा असायचे, त्यामध्ये हा शक्तिमान मानव राहत असे. ओके, तर बघा आता पुढे, त्यावेळी युरोपमध्ये गोठवून टाकणे इतके अतिशीत हवामान होते. म्हणजे त्याच वेळेचं हवामान कसं होतं तर अतिशीत हवामान होते. शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले. म्हणजेच शक्तिमान मानव आपल्या अंगाभोवती कशाचा वापर करत असेल तर चामड्याचे कपडे, म्हणजेच मेलेल्या जनावरांपासून काय करत असत तो माणूस, चामडे काढत असत आणि त्यापासून काय करत असत, स्वतःचे कपडे, म्हणजेच त्या चामड्याचा वापर कशासाठी करायचा तो मानव तर स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळण्यासाठी. आणि अंगाभोवती हे चमडे कपडे म्हणून गुंडाळल्यानंतर ऊन वारा पाऊस, त्याचबरोबर जंगलातून फिरताना फांद्या काटे यापासून संरक्षण करण्यासाठी हा मानव मेलेल्या जनावरांची चरबी काढून स्वतः अंगावरची त्यांची जनावरांची कातडी काढून तो काय करत असत तर स्वतःच्या अंगाभोवती कपडे म्हणून परिधान करत असे. ओके, आता बघा, चामड्याचे कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळवता आले. म्हणजेच तो मानव काय करायचा, चामड्याचे कपडे वापरायचा आणि स्वतःला थंडीपासून बचावत असे. ओके, बघा आता पुढं, परंतु तेवढेच पुरेसे ठरले नसावे, त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून उबदार तंबू उभे केले. जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या. म्हणजेच काय केलं होतं बघा, ज्यावेळेस जास्त पाऊस जास्त थंडी पडत असे त्यावेळेस तो माणूस काय करायचा, शक्तिमान मानव तर प्राण्यांची चमडी काढून त्यावेळेस आपल्या गुहेमध्ये आतील बाजूस तो पूर्ण चमडी लावत असे. कारण का, त्या चमडीमधून त्या मानवाला कदाचित थंडी वाजत नसावी, जास्त गारवा लागत नसावा, उबदार हवामान निर्माण होण्यासाठी
तो ते कातड्यांचा वापर करत असायचा. आता इथं बघा ही गुहाचित्र आहे बघा पूर्ण, म्हणजे शक्तिमान मानव कुठे राहत होता तर या गुहेत, आणि गुहेत राहता होता. त्याचबरोबर त्याने काय केलं होतं, गुहेच्या बाहेर झोपडीसुद्धा निर्माण केलेली होती. बघा आता पुढं बघा, तेवढेच पुरेसे ठरले नसावे, त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील भागात जनावरांची कातडी वापरून काय केलं आहे तर गुहेच्या आतील भागात म्हणजे गुहेच्या आतील भागात काय केलं होतं तर जनावरांची कातडी वापरून, बघा इथं जनावरांची कातडी वापरून काय केलं होतं तर तंबू उभारले केले गेलेले होते. जिथे गरज होती तिथे त्यांनी उघड्यावरही झोपड्या बांधल्या. म्हणजे ज्यावेळेस त्या मनुष्याला वाटत होतं की आपल्याला आता झोपडी बांधावी लागते, त्याच वेळेस त्या मानवाने काय केलं होतं, तिथे झोपड्यासुद्धा बांधलेल्या होत्या. ओके, तर बघा पुढं आता हंगामी तळ. आता हंगामी तळ कशा स्वरूपाचा आहे बघा. आता मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या समूहाने जगभर वस्ती केली होती. म्हणजेच मध्ययुगीन काळात बुद्धिमान मानवाने काय केलं होतं तर जगभर वस्ती केली होती. म्हणजेच बुद्धिमान मानव पूर्ण जगभर पूर्ण पसरला गेलेला होता. अश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. म्हणजे अश्मयुगात हवामान कसे होऊ लागले होते तर उबदार होऊ लागले होते. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की अश्मयुगात हवामान कसे होऊ लागले होते तर उबदार होऊ लागलेले होते, असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बघा पुढं, सर्वत्र पर्यावरणात बदल होत होते. म्हणजे सगळीकडे काय होत होतं की पर्यावरण स्वतःमध्ये बदल करत होते. त्याचबरोबर हा शक्तिमान मानवसुद्धा स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या गरजांमध्ये बदल करत होता. तर बघा, सर्वत्र पर्यावरण बदलत होते, त्यामुळे मध्याश्मयुगीन काळात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीसुद्धा बदललेल्या होत्या. म्हणजेच निसर्गानं स्वतःमध्ये बदल केल्यामुळे त्या निसर्गात राहणारा बुद्धिमान मानवसुद्धा स्वतःमध्ये बदल करत असत. त्याचबरोबर तो बदल करायचा म्हणजे कोणकोणत्या गोष्टीत बदल करायचा, स्वतःच्या जेवणामध्ये बदल करत होता. त्याचबरोबर राहणीमानीमध्ये सुद्धा बदल करत होता. म्हणजेच काय, जास्त थंडी वाजायला लागली का तो काय करायचा, प्राण्यांच्या अंगावरची कातडी काढून ती कातडी स्वतःच्या अंगाभोवती गुंडाळत असे. आणि असे केल्यामुळे काय व्हायचे तर निसर्गात जी थंडी पडायची त्या थंडीपासून तो स्वतःचं रक्षण करत होता. ओके, तर बघा पुढं, फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथसारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले. म्हणजेच काय झालं होतं बघा आता या ठिकाणी, फार मोठ्या प्रमाणात शिकार आणि पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्मयुगापर्यंत मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते. म्हणजेच इथं हे सुद्धा आपल्याला सिद्ध होतं की मध्याश्मयुगात फार मोठ्या शिकारी होत होत्या, आणि या शिकारीमध्ये कोणता प्राणी नष्ट झाला होता तर मॅमोथ सारखे. म्हणजे हा मॅमोथ हा खूप मोठा महाकाय प्राणी होता, हे यावरून आपल्याला सिद्ध होते. बघा आता, मॅमोथ सारखे महाकाय प्राणीसुद्धा नष्ट होऊ लागले होते. यामुळेच काय झालेलं आहे, शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी करू लागला. म्हणजेच काय करू लागला, हा बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणात मासेमारी सुद्धा करू लागलेला होता. आता त्याचा रानडुक्कर, हरिण, डोंगरी शेळी, मेंढी यासारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता. म्हणजेच हा मानव काय करायचा, जंगलातील जे शेळ्या, मेंढ्या, डुकरे असे जे छोटे छोटे प्राणी आहेत, या प्राण्यांवर स्वतःचं जीवन जगण्यासाठी त्यांची शिकार हा बुद्धिमान मानव करत होता. ओके, आता बघा पुढं 31 पेज नंबर. आता बघा, मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज होय. म्हणजे मॅमोथ म्हटल्यानंतर हा कोण होता तर हत्तीचा पूर्वज, म्हणजेच हत्तीची अगोदरची प्रजाती आहे बघा ही मॅमोथ. ओके, बघा हे मॅमोथ म्हणजे भली मोठी शिंग आहेत, यालाच काय म्हटलं जातं तर मॅमोथ. म्हणजे हा खूप मोठा प्राणी आहे. ओके, आणि याची शिकार तो बुद्धिमान प्राणी करत असे. आता बघा, हा हत्ती आहे. म्हणजे आज सुद्धा हा हत्ती हा जिवंत आहे, आणि हा मॅमोथ काय झालेला आहे तर कालांतराने नष्ट झालेला आहे. आणि हा हत्ती आज आपल्याला सर्कसमध्ये किंवा जंगलामध्ये पाहायला मिळतो. ओके, बघा पुढं, बदललेल्या आहार पद्धतीमुळे बुद्धिमान मानवाचे समूह दूरवरच्या प्रदेशापर्यंत भटकंती करू शकत होते. म्हणजेच आहार बदलल्यामुळे काय व्हायचं तर बुद्धिमान मानव अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करू शकत होते.
बदलत्या हवामानानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरती वस्ती करून राहत होते. म्हणजे जसजसं हवामान बदलत होतं तसतसं हे काय करायचे, ज्या ठिकाणी आपल्याला हवामान अनुकूल आहे अशाच ठिकाणी हे बुद्धिमान मानव जाऊन काही दिवस राहायचे आणि काही दिवसांनी तिथून निघून जायचे. ओके, आता बघा पुढं. त्या हवामानानुसार धान्याची कापणी करणे, फळे कंदमुळे गोळा करणे ही कामे करत होते. म्हणजेच हवामानानुसार ज्या भागात जी फळे आहेत, त्याचबरोबर धान्य असेल, कंदमुळे असतील, ते कंदमुळांची कापणी करून स्वतःचा उदरनिर्वाह किंवा जीवन जगून तो माणूस काय करत असे, किंवा तो शक्तिमान मानव तिथून निघून जात असे. ओके, आता बघा. मासे कोणत्या हंगामात खूप मिळतील हे जाणून घेऊन त्याचा फायदा करून घेत होते. म्हणजे हा शक्तिमान मानव काय करायचा, तर मासे कोणत्या हंगामात जास्त मिळतात याचा वापर करून तो जास्त प्रमाणात मासेमारी सुद्धा करत होता. कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण करत होते. म्हणजेच या बुद्धिमान मानवाला आता समजलं होतं की कोणत्या ठिकाणी अधिक शिकार मिळेल याचे निरीक्षण तो करत होता. मग आता अशा कारणांमुळे ते एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करत असत. रानातील झाडांची तोडणी करून मोकळ्या केलेल्या जागेत त्यांचे हंगामी तळ पडत असत. म्हणजे ज्या ठिकाणी मासेमारीसाठी वातावरण उपयुक्त आहे, किंवा ज्या ठिकाणी हरिण जास्त असतील, डुकरे जास्त असतील, रानगवे जास्त असतील, त्याचबरोबर शेळी मेंढ्या असतील, इतर भागात हे प्राणी असतील, त्या ठिकाणी हे काय करायचे, झाडं तोडायचे, तिथं राहायचे आणि त्या प्राण्यांची शिकार करून स्वतःच्या आहारामध्ये त्यांचा वापर करत असे. त्यामुळे काय व्हायचं, तर त्यांची उदरनिर्वाह या प्राण्यांवर त्यांचा व्हायचा. आणि काय झालेलं आहे, तर त्या ठिकाणी या बुद्धिमान मानवाने मासेमारी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सुरू केलेली होती. आता इथं बघा, या चित्रामध्ये काय दावलेलं आहे, तर बुद्धिमान मानव एका नदीच्या किनारी सुद्धा आहे. एक नदीच्या किनाऱ्यावर त्याला स्वतःचं जीवन जगण्यासाठी, स्वतःची भूक भागवण्यासाठी इथं काय केलेलं आहे, तर या मानवाने, हा आहे समुद्र दिसतोय का, आणि इथं काही लोक मासे पकडतात. म्हणजेच या बुद्धिमान मानवाला आता समजलेलं होतं की आपण समुद्राच्या किंवा नदीच्या कडेला राहिलो तर आपल्याला मासे मिळतील, मासे मिळाल्यानंतर आपलं पोट भरेल, त्यामुळे आपण काय करू, इथंच राहू. त्यामुळे या मानवाने काय केलं होतं, हंगामी स्वरूपात म्हणजे काही स्वरूपात इथं घरे म्हणजे झोपड्या बनवलेल्या आहेत. आणि जोपर्यंत मासे मिळतात तोपर्यंत हा मानव काय करत होता, तर नदीच्या किनारीच राहत होता. ओके, तर बघा पुढं. आता बघा इथं काय दिलं, तर अश्मयुगीन हंगामी तळांचे कल्पनाचित्र. म्हणजेच कल्पनाचित्र म्हणजे काय, अश्मयुगीन माणूस हा अशा स्वरूपात राहत असावा अशी कल्पना केलेली आहे. बघा पुढं आता. बघा पुढं. आता इथं काय दावलेलं आहे बघा, विशिष्ट एक असा प्रदेश आहे, इथून नदी वाहत आहे बघा, ही बघा नदी दिसते का इथं. आणि इथं काय केलेलं आहे, तर मानवानं स्वतः तिथं हंगामी पद्धतीने राहण्यासाठी झोपडी बांधलेली आहे. इथं महिला वर्ग आहे, त्याचबरोबर इथं बघा कंदमुळे कापत आहे. तिथं नैसर्गिक पद्धतीने उगवलेली कापणी, एक व्यक्ती तिथं काय करत आहे, तर त्या पिकांची कापणी करत आहे. इथं मानव काय करत आहे, तर काहीतरी कापण्यासाठी किंवा तोडण्यासाठी हत्यार घेऊन जात आहे. त्याचबरोबर कदाचित हा व्यक्ती शिकार करण्यासाठी जात असावा. त्याचबरोबर हा त्याच्यासाठी मदतीसाठी कुत्रा आहे त्यांच्याबरोबर. इथं झोपड्या दाखवलेल्या आहेत. म्हणजेच हा मानव काय करत आहे, आपल्याला उपयुक्त अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी अन्न उपलब्ध आहे अशा ठिकाणी हा मानव राहत असावा. म्हणजेच या नदीच्या किनारी काय करत असेल, तो मासे पकडत असेल. इथं शेतीसुद्धा दाखवलेली आहे. म्हणजेच काय, कंदमुळे असतील, त्याचबरोबर निसर्गावर म्हणजे निसर्गाच्या पावसावर शेती पिकत असेल किंवा धान्य काही उगवत असेल तर हे धान्यसुद्धा काढताना इथं दावलेलं आहे. म्हणजेच या मानवाला अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, तर हे वातावरण अनुकूल झालेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने काय किंवा या मानवाने काय केलेलं आहे, तर आपला तळ या ठिकाणी ठेवलेला आहे. ओके, आता बघा पुढं. आता गाव ते वसाहत कशा स्वरूपात गाव हे निर्माण झालेलं आहे बघा. आता गाव ते वसाहत बघा. नवाश्म युगातील
माणसाची जीवनपद्धती पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग या काळातील जीवनपद्धतीपेक्षा पूर्ण भिन्न होती. म्हणजेच काय, प्रत्येक काळात माणसाची जीवनपद्धती ही वेगवेगळ्या स्वरूपात बदलत गेलेली दिसते. या काळात मानव अन्नधान्याचा उत्पादक बनला. म्हणजे याच काळात काय झालेलं होतं तर मानव अन्नधान्य पिकवून एक उत्पादक बनलेला होता. शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजेच परीक्षेला हा प्रश्न 100% नव्हे 101% विचारला जाऊ शकतो की शेतीची सुरुवात कोणत्या कालखंडात झाली. तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे की शेतीची सुरुवात ही नवाश्मयुगीन संस्कृतीत किंवा नवाश्मयुगीन कालखंडात शेतीची सुरुवात झालेली आहे. ओके, आता बघा, शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करणे. बघा, शिकार आणि फळे कंदमुळे गोळा करण्यासाठी सतत फिरत राहणे आवश्यक असते. परंतु दीर्घकाळ पुरेल एवढ्या अन्नधान्याची तजवीज शेतीतून करता येणे शक्य झाल्यामुळे या काळात सतत शिकार करण्याची गरज राहिली नाही. म्हणजेच आता काय होतं की शेतीचा शोध लागल्यामुळे सतत शिकार करणेच या मानवाला आता काय केलं होतं तर गरजेचं वाटलेलं नव्हतं. म्हणजे आता शेती निर्माण झाल्यानंतर बघा, आता प्राणी मारण्याची काय गरज होईल का तर नाही. शेतीतून अन्नधान्य साठा मिळत होता, त्यामुळे शिकारीवर जास्त हे मानव अवलंबून राहत नव्हते. बघा, आता त्यामुळे सतत फिरण्याची आवश्यकता उरली नव्हती. म्हणजेच आता काय झालं होतं तर एका ठिकाणी त्यांना शेतीचा शोध लागल्यामुळे किंवा शेतीपासून उत्पादन मिळत असल्यामुळे हे कदाचित जास्त यांना फिरावं लागत नव्हतं. ते कशासाठी तर शिकारीसाठी. शिवाय शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे शक्य झाले. म्हणजेच एका ठिकाणी आपण जमिनीतून पीक घेऊन आपला उदरनिर्वाह भागवू शकतो. त्यामुळे ते मानव काय करू लागले तर एकाच ठिकाणी राहून स्वतःचं जीवन जगू लागले. बघा, आता पुढे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले. त्यामुळे कायमस्वरूपी गाव वसाहती उभारून माणसाच्या अनेक पिढ्या एके ठिकाणी स्थिरावल्या. म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे तर मानवाला ज्या ठिकाणी पिके उत्पादित करून मानव राहू लागला त्याच ठिकाणी अनेक वेळा काय झालेलं आहे तर मानव जमिनी पिकवू लागलेला आहे. आणि जमिनी पिकवू लागल्यामुळे त्यांना त्या जमिनीतून अन्नधान्य किंवा पिके मिळू लागलेली आहेत. आणि अशाच पद्धतीने मानव काय केलेला आहे तर त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेलाच नाही. कालांतराने काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी जमिनीतून शेतीतून पीक मिळू शकतं या आशेवर मानव तिथेच राहिलेला आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर गाव आणि वसाहती निर्माण झालेल्या आहेत. मग आता पुढं या नवाश्मयुगीन गाव वसाहतीचे सामाजिक संघटन आणि संस्कृती यांचे विविध पैलू आपण पुढील पाठात पाहू. म्हणजे नवाश्मयुगातील ज्या सामाजिक सांस्कृतिक गाव वसाहतीचे सामाजिक जे संघटन आहे ते आपण काय करूयात पुढल्या तासाला पाहूयात. ओके, समजला हा पाठ? तर हा पाठ समज असते तर आपल्या IMP स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा. आणि प्राचीन भारताचा इतिहास असेल, हा इतिहास पोलीस भरती, सरळ सेवा, MPSC या परीक्षांना 1-2 मार्काला तर याच्यावर 100% प्रश्न असतो. त्यामुळे पोलीस भरती, सरळ सेवा, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक भरती याचा जी मुलं अभ्यास करतात त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहावा. आणि जे 5वीला विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की पाहावा. आणि आतापर्यंतचे झालेले पाठ आहेत यांचा सुद्धा अभ्यास तुम्ही न विसरता करावा. धन्यवाद. थँक्यू.